बाहेर ना चांगलाच पाऊस पडत होता. मग म्हटलं चला आज गरमागरम ओव्याच्या पानाची भजी बनवू. तसंही हे ओव्याचं झाड चांगलंच मोठं झालं होतं आणि मला ना ते कट करायचं होतं. आणि ह्या वर्षी या पावसाचं गणित काय मला कळलं नाही. पूर्ण वर्षभर पडतोय की काय माहित. ओव्याची मोठी मोठी झालेली पानं तोडून घेतली आणि पाण्यानं स्वच्छ धुतली. आता नंतर ना मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, जिरं आणि चवीनुसार मीठ टाकून बारीक वाटून घेतलं. भजी बनवण्यासाठीचं लागणारं बेसनचं पीठ घेतलं आणि त्यामध्ये थोडीशी हळद, मिक्सरला बारीक केलेला हिरव्या मिरचीचा ठेचा टाकला आणि नंतर थोडं थोडं पाणी घालत पीठ भिजवून घेतलं. आता भिजवलेल्या पिठात ओव्याची पानं बुडवून तळण्यासाठी गरम झालेल्या तेलामध्ये सोडली. इथं ना मिडियम गॅसवर हे भजी दोन्ही साईडने अलटून पलटून चांगले तळून घेतले आणि अशाच प्रकारे उरलेल्या सर्व पानांचे पण भजी बनवून घेतले. खूपच छान झाले होते भजी, खमंग आणि कुरकुरीत. तसं तर पहिल्यांदाच बनवले होते मी, पण चांगले जमले होते. तुम्ही कधी बनवलेत का ओव्याच्या पानाची भजी? कमेंट करून नक्की सांगा.